शेतकऱ्यांसाठी एक पावसासंदर्भातली बातमी आहे। राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। या दरम्यान प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केलाय। यात त्यांनी 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। कोणते ते जिल्हे आहेत ते पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, विदर्भामधील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर या भागात चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। 9 ते 14 जून या काळात राज्यातील सातारा, सांगली, पुणे, कोकण, नगर, नाशिक, मुंबई या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे रात्रीत देखील मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। मुंबई येथील काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे। धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी या भागातही या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव डक यांनी वर्तवलेली आहे। त्यामुळे हा पाऊस रात्रीत येण्याची देखील दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे। पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।